पवारची माझी विनंती आहे। पण अण्णा, तुम्ही जो उल्लेख डिसेंबरमध्ये तुमच्या भाषणात विधिमंडळात केलेला होता, ते दावे केलेले होते, चार्जशीट मधल्या फोटोमध्ये ते सत्य पाहायला मिळतंय। पोलिसांनी मात्र चुकीची माहिती दिली होती का त्यावेळी? हे पहा, मी स्वतः संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुटुंबियांकडून, त्या गावाकडून, त्या गावातल्या आसपासच्या गावांकडून पूर्णपणे खरीखुरी माहिती घेऊनच मी बोलत होतो। मी हवेमध्ये अजिबात बोललेलो नाही। त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी बोललेलं जसंच्या तसं तंतोतंत चार्जशीटमध्ये आले। कदाचित माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा एखाद दोन शब्द राहिले असतील। मी शास्त्रशुद्ध लघुशंका शब्द वापरला होता एका मीडियाला बाईट देताना। लघुशंका नाही, तुम्ही फोटो जर बघितला तर दोन पाय आडवे लावून डायरेक्ट त्याच्या तोंडावरती काय करण्यात आलंय हे तुमचं तुम्हीच दाखवा। मग इतके भयानक हे लोक आहेत। या लोकांना आता लवकरात लवकर, म्हणजे 3 महिन्यात, 6 महिन्यात किंवा फार फार तर वर्षभराच्या आत यांना तात्काळ फाशी झाली पाहिजे। म्हणजे कोणतं कोर्ट म्हणतात ते फास्ट ट्रॅक। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्याबाबत सुद्धा सुतोवाच केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी जो शब्द पहिल्यांदा मीडियापुढे वापरला होता की मी यात कुणालाच सोडणार नाही, त्याप्रमाणे त्यांनी कुणालाच सोडलेलं नाही। आणि ही घटना ही खंडणीमुळे झालेली आहे आणि मी आरोप केलेला आहे, त्याचं उत्तरही भविष्यात ते मंत्रिपदावर राहिले काय नाही राहिले काय त्यांना उत्तर द्यावं लागेल की सातपुडा बंगल्यावरती खंडणीच्या संदर्भात बैठक झाली होती का नाही, याचं उत्तर मात्र धनंजय मुंडे यांना द्यावं लागेल। खंडणीच्या संदर्भामध्ये ही बैठक झाली आहे आणि खंडणीमुळे हत्या झाली आहे, तर आता मागणी अशी देखील होते की धनंजय मुंडेला देखील यामध्ये लगेच आत्ता म्हणणार नाही, कारण मी SITचं मनापासून आभार मानेल की SITनं जे चार्जशीट दाखल केलेलं आहे त्या चार्जशीटमध्ये, त्या चार्जशीटचे 32 पानं माझ्याकडं आहेत, 32 दुने 64 पानं माझ्याकडं आहेत। त्यातलं पहिलंही लाईन जी कोर्टाच्या पुढं मांडलेली आहे ती सप्लिमेंटरी चार्जशीट याच्यामध्ये आम्ही दाखल करणार, अशा पद्धतीचा हक्क SITनं अबाधित ठेवलेला आहे। माझं म्हणणं आहे SITने आणखी पुढचा तपास करावा आणि धनंजय देशमुख, मसाजोकर आणि त्यांचं कुटुंब या सगळ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, जवळपास 7 मागण्याचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिले, त्यातली एक मागणी मंजूर झालेली, इतर ज्या 6 मागण्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये तपास झाला पाहिजे। आणि एक बाब माननीय मुख्यमंत्री आणि मला माहिती आहे की त्याच्यामध्ये काही लोकांच्या ॲडिशनल त्यांच्याकडनं हे काम करून घ्यायचं आहे, ते सुद्धा लवकरात लवकर करावं। आणि उर्वरित राहिलेले जे आरोपी आहेत, मग ते डॉक्टर वाय भाषे असेल, अजून बरेच लोक आहेत, त्यांचे महाराजा, राजा, प्रधान असे बरेच नावं आहेत। आणि एवढं सगळं करून सुद्धा कोणत्या भाषामध्ये यांचे लोक बोलतात ते जरा गंमत बघा। काल एक जणाचं फेसबुक लाईव्ह पाहिलं, जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर मंत्रालयाला घेराव घालू। वारे पठ्ठे, अरे बाबा, तुमच्या जवळच्या माणसांनी काय केलंय? आणि हे मी नाही, पंकजाताई मुंडे म्हणालेले आहेत, कुठल्या तर सावरगावच्या भक्तिगडावर की वाल्मिक अण्णाशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही, तर संतोष देशमुखच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हल्लं, हा माझा सवाल। अण्णा, एक दुसरा गोष्ट महत्त्वाचा होती की एकंदरीतच सह आरोपी म्हणून ज्या प्रकारे मागणी होते